रॅली निघाली रॅली. रिटर्न जायचा आहे. जो काल आपण ॲडव्हेंचर रस्ता केला आहे ना तोच रोड रिटर्न जायचा आहे आपल्याला. ओ भोले बाबा की जय. अब मजा आएगा ना वीडियो. सीमा सड़क संगठन जिनको जल्दी थी वो चले गए. आणि वॉटर क्रॉसिंग येणार आहे मोठी वाली. तर गुड मॉर्निंग गाईज. आज तारीख आहे 5. आम्ही आहे चिपकुलमध्ये आणि थोडीफार थंडी आहे इकडे. ऑक्सिजन पण थोडा कमी आहे. तर आता आम्ही इथनं निघत आहे. आज काजा तर नाही होणार, नाको ह्या ताबोसाठी. तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ट्रॅव्हल स्टोरीमध्ये. ब्लॉग आवडत असतील, आमचा एन्जॉयमेंट आवडत असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका. हा बघा सुबह का व्यू. आपल्या बाईक तिथे लागलेल्या आहेत. आता लगे पॅक सर्वांचं सर्व फ्रेश झालं आहेत. आता फक्त आंघोळ. आता सर्व फ्रेश झालं, फक्त आता पॅकअप तर झालेलं आहे. फक्त गाडीवर गेअरअप करायचं आहे. बॅगा सर्व ते करूया. निघायची तयारी. तर गुड मॉर्निंग गाईज. तर आता आपण निघालो आहे. पुढे जायचं आहे एका स्पॉटवर आणि तिथनं परत आपण आता जाणार आहे ताबोसाठी. ताबोच्या अगोदर कुठेतरी स्टे होणार आहे. आणि समोरचा व्ह्यू बघा काय भारी आहे. आणि रात्री पाऊस पडून गेला आहे. आणि आपल्याला एक चांगली गोष्ट होते का सकाळी आपल्याला निघता वेळेस पाऊस लागत नाही. हे राईडमध्ये खूप चांगली आपल्या गोष्ट होते. पूर्ण ग्रीनरी. हा बघा काय व्ह्यू वाटतो. आणि आपण या हॉटेलमधनं थांबलेलो. हा लोकेशन पूर्ण दिसत होता तिथनं. वाह काय नजारा आहे बघा समोरचा. आणि वरती डोंगरावर आईस आहे, स्नो आहे. इंडियाचा लास्ट विलेज चिटकुल. ॲडव्हेंचर रस्ते आहेत रे इकडे यायला. आणि अजून ॲडव्हेंचर रस्ते लागणार जायला. आपल्याला टेंट लावण्यासारखी जागा कुठे भेटली नाही अजून. बघावं लागेल. एक तर काजामध्ये नाही तर चंद्रतालला तर आपल्याला भेटेलच. बैलांचं आंदोलन. गाई बैलांचं आंदोलन. चलो बाजू रॅली निघाली रॅली. आहिस्ता साईड डोर रे बाबा. अरे तू मारायला नको येऊस. हे कोणतं आहे? ही कोणती गाय एवढी केस? याक आहे का इथलं का? ढोरांच्या अंगावर केस बघा किती आहेत. बहुतेक इथल्या वातावरणामुळे असेल, थंडी कव्हर होण्यासाठी. अभी पोचा किधर अपन आ रहे. अजून एक रॅली छोटीशी. होटल फाइनल डेस्टिनेशन.
हा बघा व्ह्यू, आपण तिकडे थांबलो होतो आणि इथनं बघा, सावधान आगे खतरनाक मोड़ है, कृपया धीरे चले। हम धीरे ही चलेंगे भाई, खतरनाक मोड़ पे हम ज़्यादा एडवेंचर करते नहीं, आहिस्ते से चलते। तर गाईज हा आहे इंडियाचा लास्ट विलेज चिटकुल, हा बघा, आणि हा काही व्ह्यू आहे असा, आणि खाली इथे व्हॅली आहे, हा बघा, हा व्ह्यू बघा, काही डेंजर वाटतंय। आणि आपण इथे बनवणार आहे चाय, इंडियाच्या लास्ट गावावर। तर आता आपली चालली आहे इथे कुकिंग, चाय बनवत आहे इंडियाच्या लास्ट विलेजला। आणि हा काय व्ह्यू आहे इथला, इथे व्हॅली आहे आणि आपण इथे चाय बनणार आहे, हे देखो। दादा कसं वाटतं चाय बनवून? उकाला इंडियाच्या लास्ट विलेजवर स्वतःच्या बनवून। तर गाईज बघू शकता आपला फायनली उकाळला चाय रेडी झालाय। चला आता चाय पिऊन मजा घेऊया। You've been shattered, you've been broken down. गाईज आपण आता निघालो आहे चिटकुलमधनं, चाय वगैरे मस्त बनवून पिलं, आणि चार्जर आपला अचानक चालू झालेला आहे आणि फक्त आरसा लूज झाला, डायरेक्ट निघाला आहे। तर त्याच्यावर जुगाड केला आहे पट्टी मारून, कुठे रॉयल एनफील्डचा शोरूम दिसला तर मिरर टाकून घ्यावं लागेल आपल्याला। आणि हा व्ह्यू बघा गाईज चिटकुल विलेजचा, चिटकुलमध्ये आपण चाय बनवून पिली। हा बघा समोरचा व्ह्यू काय दिसतोय रे, काय दिसतोय, एक नंबर मॉर्निंग। रात्री अगोदर थंडी लागत होती, नंतर अचानक गरम व्हायला लागलेला ना, अंगावरनं काढला। चला सब्जी, हा है चिटकुल विलेज। छाप सोडणार आहे स्टिकर, सर्वांच्या काढलेले आहेत, इथे लावूया लास्ट विलेज ला आपली ट्रॅव्हल स्टोरीचा स्टिकर लागलेला आहे। गणपती बाप्पा मोरया, जय स्वामी समर्थ, श्री सद्गुरु सचेंद्र साईनाथ महाराज की जय। ओम साता देवी जी का कृपा से आपकी यात्रा मंगलमय हो। चला वाह, I love चिटकुल। रिटर्न जायचा आहे, जो काल आपण ॲडव्हेंचर रस्ता केला आहे ना, तोच रोड रिटर्न जायचा आहे आपल्याला। मग तिथनं आपण पौला जाऊ। हा खूप डेंजर रस्ता आहे ॲडव्हेंचर, कमीत कमी आपल्याला 35 किलोमीटर तरी ॲडव्हेंचर रस्ता करत जायचंच आहे। हा रस्ता खराब असल्यामुळे काय होतं, गाडी आपण जास्त पळू शकत नाही।
हे बघा डेंजर आहे हे तर काहीच नाही पुढे तर अजून डेंजर आहे काल ते बघितलंच असतील अजून आपण रक्षमला नाही पोचलो सकाळी लवकर निघालो उठलो आपण सर्वजण 6ला उठलेत 5:30-6ला उठून तिकडे आपण जाऊन मॅगी तिकडे जाऊन आपण चाय बनवलं फोटो शूट केलं जरासं आणि 8:30पर्यंत आपण निघालो तिथनं सकाळी आता लवकर निघालो यासाठी कारण का रस्ता खूप खराब आहे आणि गाड्या आपल्याला भेटणार नाही बाईक रायडर एकदम काही रायडर दुपारी निघतील तर सकाळी निघाल्यावर कसं गाड्या कमी भेटतील मग आपण राईट साईडनं चालू शकते नाहीतर गाडी आली तर आपल्या लेफ्ट साईडनंच चालवावं लागणार गाड्या असल्यावर लेफ्ट साईडला पूर्ण दरी आहे गाईज आपल्याला कमीत कमी 13 किलोमीटर असाच रस्ता लागणार आहे ऑफ रोड डेंजर पूर्ण आंग हिला दिला ना पुरा बदन हिला डाला काय रस्ते आहेत आणि गाईज तुम्हाला एक सांगतो जे तुम्हाला यूट्यूबच्या आपले चॅनेलवर थंबनेल दिसतात ना ते सर्व MJ स्टनर म्हणून आहे माझा मित्र तो बनवतो आहे तर त्याला थँक्यू आणि तो तिकडे बसून घरी बसून खूप सपोर्ट करतो म्हणजे चॅनलसाठी काय असेल तर काही चेंजेस असतील तर तोच करून टाकतो म्हणजे थंबनेल चेंज करणं झालं डिस्क्रिप्शनमध्ये काही चेंजेस करणं झालं तर सर्व तोच करतो आहे तर जितेशसाठी थँक्यू आणि एक लाईक करा जितेशसाठी MJ स्टनरसाठी काय रस्ते आहेत रे अजून आपला प्रवास संपला नाही इथे काय रायडर थांबल्यात चलो गाइस सब राइडर निकल पड़े हैं पुढे बघ 3 गाड्या कशा दिसतात 4 व्हीलर बाहेर असं आपण आलो ना कुठेही लडाख स्पिती काही आणि रायडर लोक दिसल्या भले ओळखीचे नसणार एक कनेक्शन असतो हात करणार किंवा थंब करणार जय भोले बाबा काय कैलाश नाग रो गंगा रंग कैलाश नगरो गंगाराम खराब रस्ते समोरनं गाडी आली हॅलो ट्रक जाऊ द्या गाईज तुम्ही बघू शकता हा डोंगर आहे ना पूर्ण तेव्हा साईडला दिसतात ना सगळी गांजाची झाडं आहेत नक्कीच आहे ना गांजाचीच आहेत ना री सगळी गांजाची झाडं तेव्हा वरती आजूबाजूला आणि तो त्याचा स्मेल येतोय हे बघा पूर्ण गांजाची झाडं सावकाश रे चिकट रस्ता अरे कमी झाडे आहेत तसं का आपल्याकडे गवत पण नाही एवढी गांजाची झाड आहेत हे बा आता ही आहेत ना ही दिसतात ना ही पण गांजाची झाड आहेत सर्व गाईज बस आली 2 गाड्या आल्यात म्हणून आम्ही साईडला लावले रेस नको कारण का लेफ्ट साईडला दरी आहे म्हणून थांबलो आहे जरा
जास्त घाई करायची नाही. हे बाई हे ड्रायव्हर हेवी आहेत म्हणून जरा 2 मिनटं थांबलो, काही प्रॉब्लेम नाही. कारण 2 मिनटं थांबल्याने काही होत नाही. जर असं वाटलं तर साईडला जिथे चांगली जागा दिसेल तिथे थांबा 2 मिनटं, त्यांना जाऊन द्यायचं, मग आपण निघायचं. कारण लेफ्टला बघा कसली खोली आहे, लेफ्टला बघा कसला खोल आहे, डायरेक्ट दरी. असले डेंजर रस्ते आहेत. गाडी आली आहे, गाडी समोरच्या. चला गाईस, तर आपण खाली उतरलोय फायनली. आणि आता परत आपल्याला दुसरा डोंगर चढायचा आहे. एक डोंगर उतरून तो दुसऱ्या डोंगराचा तरी रस्ता चांगला आहे का रे? हा सगळा उतरून ऑफ रोडिंगच मध्ये गेला. हा बघा, आपण कॉल इथनं आलतो, आता इथनं टर्न मारून आपल्याला दुसरा डोंगर चढायचा आहे. तवा राकेश गेलाय पुढे ब्रिज क्रॉस करून. हाँ ब्रिज कल भी ये ब्रिज पे थे, आज भी ये ब्रिज पे. चलो आता हा राईट मारून राकेश थांबलाय पुढे. आता जायचं आहे आपल्याला पोहा. आपण इकडनं आलतो शिमल्यावरनं आणि इकडे टर्न मारून चिटकुलला गेलतो येताना राईट टर्न मारून. आता आपण सरळ जाणार आहे पोहाला. देखो चलो, अच्छा रोड आया ना, अब कैसा लग रहा है? फायनली गाइस चांगला रस्ता लागलाय, चांगला. काय शपथ, असा नको रे बोलू 2 मिनिटासाठी. हा चांगला रस्ता असेल तर ऐसा मत बोल तू. काय रे, दोन दिवस झाले कालपासून ते ऑफ रोडिंगच करतोय. जरा आता चांगला रस्ता असू दे, ते बाईकला पण बाई चांगला रस्ता आलाय. राकेश बोलतोय हा रस्ता 2 मिनिटासाठी असेल तर फक्त. बरं असं नको बोलू, त्याला बोललो 2 मिनिटासाठी. ब्रिजवरनं जाऊन बहुतेक तरी चांगला रोडला असेल तर बरं आहे, चांगला आहे. आता तरी चांगला रोड आहे. निश्चय ह्या ब्रिजवरनं त्या ब्रिजवर जायचा आणि व्हॅलीच्या बाजूनच जायचा. ते या डोंगरावरनं त्या डोंगरावर. या व्हॅलीच्या बाजूने त्या व्हॅलीच्या बाजूने जायचं. हा चला, चांगला रोड आहे अजूनपर्यंत आपल्याकडे, चांगला रोड आहे. यास अब मजा आएगा ना बेडू. रस्ता बघा आणि बाजूने व्हॅली चालले, एक नंबर व्ह्यू वाटतात. आपण दोन्ही डोंगराच्या मधनं आपण चाललोय बघा. या साईडला डोंगर आहे, या साईडला डोंगर आहे, मध्ये एक साईडला व्हॅली आहे आणि एक साईडला रस्त्यावरनं आपण चाललोय. टनल कसा काम चालू आहेत. बाई इथे टनलचे काम चालू आहेत. काहीतरी शॉर्टकट होणार म्हणजे. हे बघा इथे पण चालू आहे काम.
नाही, डोंगर परफेक्ट दिसला पाहिजे. समोरचा व्ह्यू बघा काय डेंजर आहे. आणि तो डोंगर आणि मागे लिहिला होता किन्नर कैलास दर्शन. बहुतेक तो समोरचा पर्वत आहे ना, एकदम मागचा किन्नर कैलास असू शकतो. हा बघा समोरचे पर्वत बघा काय भारी वाटतात. आता मागे ना तिथे एका बॅनरवर लिहिलं होता किन्नर कैलास दर्शन. आता बहुतेक हाच पर्वत आहे का जर आता परत दिसलं तर थांबून नीट वाचूया. पण व्ह्यू चांगला आहे, खूप चांगला आहे. In the still of the night, gazing up at the sky, when the stars began to fade, dimming lanterns in our eyes, thought there was nothing to find. I stopped searching for a reason, just let the world embrace us. In the silence we are one. Can't escape from this feeling inside you, release from heartache. You चा व्ह्यू इथनं काय भारी वाटतंय. आता जरासं उतरतो, का बाईकवरनं उतरलोय. 2-3 फोटो काढून निघूया. हा आहे किन्नर कैलास पर्वत. हा रस्ता पण डेंजर आहे. म्हणजे रस्ता चांगला आहे पण इथनं दगड वगैरे पडायची शक्यता जास्त असते. रस्ता दिसायला भारी आहे पण असं बघायला गेलं तर हा रस्ता खूप डेंजर आहे. हा दगड बघा ना, कोणता पण दगड कधी पण पडू शकतो. हे बघा हा लटकला आहे दगड, कधी पण पडू शकतो. म्हणून या अशा रस्ता थांबू नका. हा बघा वॉटरफॉल, वॉटरफॉल, वॉटरफॉल. कासांग सेतू एक नंबर. डेंजर आहे एक नंबर. हा पण रस्ता एक नंबर आहे. आता सर्व रस्ते असेच लागतील, डोंगर पोखरून बनवलेले. भारी व्ह्यू आहेत, भारी लय भारी. आणि बाजूने व्हॅली. हे बघा गाईस, दोन्ही साईडनं डोंगर, मध्ये व्हॅली आणि त्याच्या बाजूने आपण. एक साईडला व्हॅली नदी चालू आहे आणि दुसऱ्या साईडनं आपण चाललोय. हे बघा कसले खतरनाक रस्ते आहेत, कसले खतरनाक टर्न आहेत. बघायलाच भारी वाटतंय. जेवढे बघायला भारी वाटतंय तेवढे डेंजर पण येतात. कारण का रस्त्यावर दगड वगैरे पडत असतात. काय बनवलं असेल, काय कला आहे मानावं लागेल इंजिनियर जे रोडचं काम केलं तरी. आणि आता आपल्याला लागणार आहे ब्रिज. ब्रिज क्रॉस करून परत आपल्याला दुसरीकडे जायचं आहे. त्या डोंगराच्या बाजूने जाणार आता. हा बघा हा छोटासा ब्रिज आहे आणि ही व्हॅली आहे. आपण चाललोय आता. एवढे व्ह्यू चांगले आहेत ना, 2-2 मिनिटाला गोप्रो बंद चालू बोला बस झाला ना. त्याच्यानंतर असं एवढे भारी भारी व्ह्यू येतात, परत गोप्रो चालू करतोय.
अशी बंद करायची इच्छा होतच नाही. हा बघा ही व्हॅली. आता सर्व इंटरकॉमवर कनेक्ट आहेत पण कोण कोणाशी बोलत नाही, कारण का सर्व नेचरचा व्ह्यू घेत मस्त मजेत चालले आहेत. आणि वहिनी वन साईड व्हिडिओ बनवत चालली आहे. फक्त नेचरचा आनंद घेतात. सर्व शांत सन्नाटा छा गया इंटरकॉम पे. खरंच डेंजर असते, भारी लय भारी. आणि थोडासा ऑफ रोड हे काय नाही वाटणार. काल जे केलं ते खतरनाक वाला केलं. कालचं आणि आजचं खतरनाक वाला ऑफ रोड होता. मग हे असलं आपल्याला काय नाही तेवढं वाटणार. कसला डेंजर ब्रिज आहे, भारी ब्रिज आहे. नो पार्किंग. ब्रिजवर पार्क गाडी नाही करू शकत आपण. When the cracks start to let you run right through, I'll be there to help you shine. भाई रस्ता एक नंबर आहे. ऑफ रोड वगैरे काही नाही आणि चढण पण नाही. फक्त स्टेट टू स्टेट थोडेसे बोलणे आहेत. मजा आ रहा है इस रास्ते पे ड्राइव करके. मला वाटलं इथे पण ऑफ रोड होणार, नाही झालं ते चांगलं आहे. इथे ट्रक बंद कामं चालू आहेत रस्त्याची. खरंच हे माणसांना म्हणाले काय झालं का लगेच कामं चालू करून लगेच रस्ते रिपेअर करून टाकतात. प्रत्येक ठिकाणी रस्त्याची कामं चालू आहेत. आणि आता जे आपल्याला ग्रीनरीवाले डोंगर होते ते बंद झाले आता. हे बघा बंजर पहाड. ग्रीनरी संपलेली आपली आणि बंजर पहाडमध्ये आपण आलो आहे आता. रेगिस्तानवाला डोंगर. एक पण झाड नाही कोणत्याच डोंगरावर. त्या रस्त्याने आलतो, माझ्या राईट साईडला दिसतो तो. आणि आता ब्रिजवरनं परत यू टर्न या साईडला आलो आहे आणि असं सरळ चालू आहे. आता परत ह्या डोंगरावरनं असं जावं लागेल आपल्याला लेफ्टला. काय रस्ते बनवलेत फिरून फिरून. आणि हा रस्ता आता कमी आहे. हे बघा ना, मगाचा रस्ता एकदम मक्खन होता. रस्ता चांगला आहे, हे एक चांगलं ऑफ रोडिंग नाही. पण पोहामध्ये पोचले पोहा. आणि इथे एक पेट्रोल पंप आहे, टाकून घेऊया ना. हा बघा पोहाचा पेट्रोल पंप. इथे आपण फ्युल अप करून घेणार आहे. आपल्याला इथे एंट्री करावं लागणार आहे. मग एंट्री करून पुढे जाऊया. आता डायरेक्ट आपण थांबणार आहे ताबो या नाकोला. बाईकची एंट्री करूया आणि जाऊया पुढे. झालेली आहे आपली आणि आपण आता निघालोय परत एकदा नाकोसाठी. हे बघा बाजूचा रिव्हरचा व्ह्यू बघा, फुल फोर्समध्ये पाणी आहे.
पाऊस नाही आणि ऊन पण नाही, थंडगार वातावरण आणि ड्राईव्हला मजा येते. इथे काय है, सीमा सड़क संगठन, जिनको जल्दी थी वो चले गए, अपने को जल्दी नहीं, अपन आराम से जा रहे हैं बेटा, अपने को जल्दी नहीं, अपन आराम से जा रहे हैं बेटा. आपल्याला परत एकदा मागचा डोंगर पार केला आहे, अजून हा एक डोंगर पार करायचा आहे. तोही असा 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 रस्ता आहे. नंतर त्या डोंगराच्या त्या साईडला जायचं आणि नाको इथनं आहे आपल्याला 12 किलोमीटर. तर जाऊया. आता नुसते फक्त डोंगर चढायचे आहेत, नंतर त्या साईडला गेल्यावर आपल्या उतरायला लागू शकते. ऊन आहे पण गरमी नाही लागत, गारवा लागतो. मध्ये मध्ये थोडासा लागतो पण गारवा लागतंय. आमची लेंथ एकच आहे, राकेश पुढे, मी मध्ये, दादा मागे. इथनं आता आपल्याला वरती चढायची सुरुवात पुन्हा. हे बघा असे टर्न आहे तिथे खतरनाक आणि परत पुन्हा तसाच टर्न मारून वरती जायचं आपल्याला. जर इथे स्नो असेल असता तर विचार करा काय भारी वाटलं असतं, एक नंबर वाटलं असतं. पण आपल्याला स्नो नाही आणि तेवढा ॲडव्हेंचर, अजून ॲडव्हेंचर झालं असतं स्नो असतं तर. हे एक चांगलं दिलं आहे मिरर, जरी वरनं गाडी येत असेल तरी समजेल लगेच. कुरुक नाकोमध्ये आणि नाकोचा पुन्हा हा वरचा व्ह्यू बघा काय डेंजर आहे, एक नंबर. राकेश गेलाय पुढे. हे बघा आपण असा हा रस्ता करत आलोय. खराब रास्ता, ऑफ रोडिंग खत्म ही नहीं होती रे. जा भाई तू साइड से जा पहिला. MH03 MH वाले आहेत. हा राकेश गेलाय कुठे वरती. डेंजर रस्ता. आपण थांबलोय आता नाकोमध्ये वरती आणि आपल्याकडचे माणसं भेटलेत खोपोलीमधले. तर आपले MH बघून त्याने विचारायला आले. हाय हाय करा, यूट्यूबवर येणार. जय महाराष्ट्र चॅनल आहे आपला यूट्यूबवर, ट्रॅव्हल स्टोरी म्हणून. ह्याच्यावर टाकले बा टॉप बॉक्सवर. जय महाराष्ट्र. तर आपल्या महाराष्ट्रातले भेटलेत, मुंबईमधलेच, खोपोलीमधले. या चला.
चला हाय आपलं हाय चॅनल ट्रॅव्हल स्टोरी 47. थँक्यू हा एकत्रच आहे. चला बाय. तलापासून आपण उंचीला आहे 12,474 फूट आणि इथे मंदिर आहे जय माता दी. हे बघा रस्त्यांचे काम चालू आहे. कुठे रस्ते तुटले ना बघा ना काय काय असेल लगेच रस्ते बनवायला काम चालू करतात. खरंच हिमाचलची सरकार असेल ती एक नंबर आहे. अशात टाकून नाही. समोर बघा वॉटरफॉल आणि वॉटर क्रॉसिंग येणार आहे मोठीवाली. डेंजरवाली वॉटर क्रॉसिंग असणार आहे ही आपली. हा बघा वॉटरफॉल आणि तिथनंच आता आपली वॉटर क्रॉसिंग चालू. मलिंगा ऑफ रोड पण आहे. JCB का थांबली आहे. एक बघ बलेनो आली भाई. वॉटर क्रॉसिंग चला. इकडनं या राईट ना या बाय इथे रस्ता आहे. येऊ दे वॉटर क्रॉसिंग झालेली आहे. सावकाश या गाईज. लेफ्टला जास्त ठेवू नका. राकेश आला का? आला चला. हा ना पुन्हा एकदा ऑफ रोड. हे बघ खराब रस्ता म्हणजे रस्ता होता इथे सर्व. हे बघ डगरे वगैरे पडल्यात. लँडस्लाईड झालेली आहे इथे. डोंगर अख्खा कोसळले वाटतं इथं ना. बनवलं आत्ताच असेल 2-4 दिवसापूर्वी. हे बघा ना. सावकाश रे गाई सावकाश. खाली हाय व्हॅली. डेंजर रस्ते पार. स्लो डाऊन कमान गाईज. अरे चलो चांगला रस्ता. पुन्हा एकदा चांगल्या रस्त्याची सुरुवात झालेली आहे. आणि असं बोलल्यावर परत एकदा खराब लागला का रे? नाही इथनं व्हॅली दिसते. हा काय नंबर एक नंबर वाटते. वाह मजा आ गया. पुढचा व्ह्यू बघा गाईज. रस्ता काय दिसतो आणि डोंगर आणि वरती स्नो आहे बघा डोंगरवर. थोडं दिसतंय गाईज. पूर्ण उतरण आहे आणि गाडी आपली पहिल्या गेअरवर आहे तरी 40-50 चालू आहे. कारण का मगाशी गाड्या चढत नव्हत्या, स्लो होत्या. आता आपोआप पळतात. इंजन ब्रेकिंग करके चलना पड़ता है भाई. हे बघ गाईस. तर मगाशी चढण होते आता उतरण आहे आणि गाड्या पहिल्या गेअरवर पण 40-50ला आपोआप पळतात. विदाउट रेस देता. थोडी रेस दिली तरी भरपूर. अरे रायडर आला रायडर. हे उलटे चालले आहेत. आपण उलटे म्हणजे त्यांचं ते तिकडने आले असतील काजावरनं. काही लोक मनालीवरनं राईड स्टार्ट करतात. आपण शिमलावरनं. आणि खालचा रस्ता बघा काय भारी आहे. एक नंबर वाटतोय. हा रस्ता खालचा एक नंबर.
हे बघा, असं 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 चढत आपल्याला खालपर्यंत जायचं आहे. तिकडे जरा डिस्कॉर्ड कनेक्ट हे झालं आहे, कनेक्ट करावं लागेल. तर डिस्कॉर्ड मिटला जातो. दादा अजून किती मागे काय माहीत. राकेश कुठे गेला? मी थांबलोय तुझ्यासाठी, थांबलोय मी तुझ्यासाठी. इंजिन ब्रेकिंग काय? ब्रेकिंग नको करूस, इंजिन ब्रेकिंग कर. एक नंबर रस्ता, फक्त उतरण आहे. स्पिती स्टार्ट आहे इथनं, स्पिती स्टार्ट होते आपली. आणि हा चौकी आहे, आपण इथे गाड्यांचं आणि आपले साईडला आहे रे, साईडला आहे. इथनं स्पिती स्टार्ट होत आहे आणि आपण गाड्यांची एंट्री करून घेत आहे सर्वांची. अभी स्पिती स्टार्ट, सीमा सडक संघटन. इथनं 2 फाटे फुटतात, काजा, ताबो, लोसर. आपल्याला लेफ्ट साईडला जायचं आहे, राईट साईडला कौरिकला जातो आणि मागे चांगो नाही. तर आपल्याला जायचं आहे काजा, ताबो. हां, खाली खाली. बाय. लहान पोरं किती खुश होतात रायडर बघून, त्यांना पण मजा येते आपण आपल्याला बघितल्यावर. सर्वकडे जिथे जाऊ ना, या हिमाचल प्रदेशमध्ये लहान पोरं दिसली ना, डायरेक्ट हात करत असतात, जाम खुश होतात. पाच वाजल्यात. कुठेतरी आम्ही थांबणार होतो, पण आता डायरेक्ट वाटतं आपण ताबोला जाऊनच थांबणार आहे. आज काय एरिया कवर नाही होणार, जे काय होणार ते मॉनेस्ट्री वगैरे उद्या होणार आहे. तर आज ताबोला जाऊन रेस्ट, आराम आहे आज. दोन दिवस ॲडव्हेंचर, सकाळी पण ॲडव्हेंचर. आणि रस्ते नशीब चांगले लागलेत आपल्याला. कुठे आता जो आपण चिटकुलचा रस्ता सोडला त्याच्यानंतर सर्व रस्ते मक्खनवाले लागलेत, एकदम कडक. अभी कितना दूर है ये मॅप राकेशने लावलाय. माझा चार्जर तर झालं आहे आता सॉर्ट आउट. काय होतं काय माहीत, आता मध्येच बंद होता, आता चालू झालं आहे. पुढे क्या इतना ट्रॅफिक हुआ है, ट्रक का ट्रॅफिक हे लगता है. ती ट्रक उलटी चालले, काय झालं, रस्ता शॉर्ट असल्यामुळे ट्रॅफिक झाला असेल. बहुतेक रस्ता शॉर्ट आहे, त्यामुळे जाऊन देऊया या गाड्यांना, मग यांच्या मागे जाऊया. अरे कसला वन साईड त्याने मागे घेतली रे ट्रक. हा तिथे तर कसला रस्ता शॉर्ट आहे. ट्रकवाले हेवी ड्रायव्हरच आहेत रे इथले, खायची गोष्ट नाही. तो बघ निघाला. आता हा ट्रक कसा पार होईल, एवढी जागा आहे. आहे त्यांचा एक्सपिरियन्स आहे ना रे, त्यांना सवय आहे, त्यांना माहीत आहे कुठनं कसं पार होईल ते. घ्या आता हा ट्रक मागे येणार बहुतेक. आपली गाडी निघाली तिथे पण नाही.
नाही खरंच तो ट्रकवाला कसला त्याने दाबलाय. चला अरे मागे का रे किती दिवस चाललायस. आपली तर निघून यांच्या जमेल्यामध्ये आपण नको पडायला. आपली गाडी साईडनं काढूया. परत हा कारवाला फसलाय आता. चला गाईज आता आम्ही पोचलोय विलेजमध्ये. ताबो आणि ती मूर्ती बघा तिथे काय दिसतंय ना. आपल्याला बहुतेक तिकडेच जायचं आहे. फायनली ताबोमध्ये पोचत आहे. ताबोमध्ये एंटर मारत आहे. ही बघा ही कमान आहे ताबोची. वेलकम टू ताबो. आणि इथला व्ह्यू बघा. ताबो कमान हा एंटर मारलेला आहे आपण ताबोमध्ये. हे कुठले महाराज आहेत. साधू आजचा स्टे आहे आपला ताबोमध्ये. फायनली पोचलो. आज पण लवकर आपला स्टे आहे. 6 वाजले तरी हे नेहमीप्रमाणे 6-7 वाजले का आपण थांबत असतोच. अति ओर करत नाही. आता होमस्टे शोधूया. काजा इतना 46 किलोमीटर. किब्बर 66. हा आहे ताबो. हे बघा गाडीला काय झालं. न्यूट्रलला गेली ती. एंटर टू ताबो. ते आता माझे ना मागे बसलेत तर ते पण फोटोग्राफर आहेत माझ्यासारखे. तर आपल्याला त्याही रूम दिलाय. तर बोलतं आहे चला. तर त्यांना बॅग मांडीवर दिली आहे माझी लगेज आणि माझ्या मागे बसवलं आहे. आणि त्यांच्या इथे आपण जेवण वगैरे बनवू शकतो. त्यांचा गॅस वगैरे आहे. तर बोलतं बिंदास बनवा. मग करू ना राडा तिथं आपण मस्त एक नंबर बनवू. चला इथनं फक्त ताबोवरनं 9 किलोमीटरवर आहे त्यांचा. आणि इथं गाईस रिव्हरचा व्ह्यू बघा एकदम जवळ ना. आता आपण आलो आहे रिव्हरच्या आणि आता आपण चाललो आहे त्या काकांच्या घरी. किती लांब आहे काय माहीत. 9 किलोमीटर ताबोवर नाही. हे समोर बघा ना डोंगरावर अर्ध ऊन पडलं आहे आणि बाकी सावली आहे. तो काहीतरी बोलतोय फोनवर. भाषा समजत नाही. शिशू पिशू फुशू फुशू फुश असं काहीतरी बोलतोय. हा शबो. महिनाभर राहायला लागेल तेव्हा भाषा शिकता येईल यांची. खराब रस्ता. अरे किती लांब आहे. नको ये अंकल मिले. इनके इधर रुके अपन. हाँ ये इनका घर है. ये लोकेशन है. बहुत अच्छा रूम है. थैंक यू. ये भी फोटोग्राफर है. हम भी फोटोग्राफर. ये देखो इतना आपला रूम आहे. होम स्टे. हा बघा काय मजा आली इथं. हे बघा हा बेड आहे. इथे पण मस्त बसू शकतो.
व्लॉग एडिट करत इथं झोपू शकतो दोघं जण, दादा ना मी. हा व्ह्यू बघा इथनं गॅलरीतनं, आपला सॉरी खिडकीतनं, विंडोमधनं. काय एक नंबर ना. हा बघा, हा त्यांचा हॉल आहे. भारी आहे ना बसायला एकदम. इथली लोकल फिलिंग येणार आहे आपल्याला आज, पूर्ण लोकल फील येणार आहे. आणि हा त्यांचा घर आहे. हो, हे फोटोग्राफर आहेत, त्यांचे कॅमेरे आहेत आणि त्यांचा PC आहे. हा त्यांचा घर आहे. आपण आज त्यांच्या इथे थांबणार आहे आणि इथे जेवण आपणच स्वतः बनवणार आहे सर्व. आणि आपला जो रायडर दुसरा आपल्याला दिल्लीमधनं भेटला आहे तो इथे थांबला आहे आपला, इथे आहे. इथे आपण बसू शकतो, नॉर्मल चाय वगैरे सकाळी पिऊ शकतो, ब्लॉग एडिट करू शकतो. एक नंबर रूम आहे हा बघा. खरंच 5 स्टारमध्ये सर्व थांबतात, पण होमस्टे असा पहिल्यांदा मी बघितला आहे. एक नंबर. मी आता जिथं थांबलो आहे ना आम्ही, त्यांच्या घराच्या वरती आलो आहे बघायला कसा व्ह्यू आहे. तर हा बघा, हा मागचा असा व्ह्यू आहे. एक नंबर. अवस्था खराब आहे, फ्रेश व्हायचं आहे अगोदर. आणि इथनं मिल्की वेअर कॅप्चर करता येत असेल तेही करायचं आहे आपल्याला. ते काका बोललेत का दिसतात, जर होत असेल तर करूया. बघा इथे आहे डोंगरचा व्ह्यू. आणि आता आपला बनणार आहे इथे सुकाट. हे बघा, ही आहे सुकाट आणि कॅम्पिंग स्टोर लागलेला आहे. महिने आता कांदा कापतात. तर आपला इथे जवला झालेला आहे आणि एका गॅसवर बनते आपला मटर आणि इथे बनते सुकाट. आणि आगचा कुक करते वहिनी, राकेश बॅटरी देते. आम्ही हेल्पर. आपल्याला कुकसाठी कोथिंबीर पाहिजे, तर ताजी कोथिंबीर आपण इथनं घेणार आहे. हे बघा, फ्रेश माल. हां, हे बघा एकदम फ्रेश कोथिंबीर आपल्या जेवणामध्ये जाणार. हे घ्या, पाहिजे अजून. तर आता आपण चाललोय स्टार अजून कॅप्चर करायला. गोप्रो सेट करतोय टेरेसवर. इथनं करून वरती कॅप्चर झाला तर बघूया, सेट तर करून ठेवतो. Make it break through the ceiling. Can't you see I'm willing to let it go? Yeah, nah nah. I let it move and control me. Gone with the stars, don't even try to get me back for the night. चलो आता गोप्रो आपण सेट केलाय तिथे. बघूया आता 2 ते 3 तासात आपल्याला समजेल. चल खाली. कागदाच्या प्लेट आणलेल्या आहे, तर यांनी आपल्याला हे डिश दिलेले आहेत. बोलते घरी आल्यात तर घरासारखं फील झालं पाहिजे. हा बघा बसायला एरिया एक नंबर. आम्ही जेवायला बसलोय. जेवणाची सोय बघा, होमस्टे याला बोलतात. घरी असल्यासारखं फील.